सुमी आजी ये ना. शुभ कार्यात खोडा घालायला आली. खोडा काय खोडा, लेक आणि जावयाबरोबर पाहुणे दिसत नाहीये का? लेक आणि जावई म्हणजे तू आणि केडी. केदार. केदार. हा. केदार आणि तू. होय होय सुप्री उंडे. सुप्री उंडे मल्याळी. हो तुम्हाला पण येते. नाही नाही मला येत नाही, पण मला त्यांचे पिक्चर खूप आवडतात. हो नमस्कार ताई. अगं बाई असू दे असू दे. बघ रेखा, याला संस्कार म्हणतात. तारिणीची मैत्रीण शोभतेस हा. ही रेवा आमच्या अनाथाश्रमात आजच जॉईन झालीये. अगं मग आश्रमातून डायरेक्ट खांडेकरांच्या घरी येऊन जायचं ना राहायला. बॅगांसकट इथे का आणलंयस? नाही ती मुंबईत नवीन आहे ना, तिचे कोणी नातेवाईकही राहत नाही तिथे. मग आम्हाला असं वाटलं की केदारच्या रूम मध्ये तसंही कोणी राहत नाहीये तर ती राहील तिथे. केदारची खोली नाहीये, बेलसरेंची खोली आहे. आणि ती पण भाड्याने दिली आता. हे बघ भाडे करू बसलेत. प्रणाम. काकू मी पण देणारच आहे भाडं. दीदी, आपके घर में एक रूम बना. पुरा खोली बा. वो कहा है, हम पूरा सामान लेकर आए हैं. चिंता नका करू, वो टोकन दो ना. हाँ हाँ दे थे. हाँ जल्दी जल्दी. सुमी अगं तोंड बंद कर ग. चांगल्या गोष्टीमध्ये खोडा घालू नकोस. हाँ भैया हमके ना चाहे तो हर घर तो ही को मुबारक. वैसे हम अकेली लड़की कतो और घर देख ले. वैसे भैया आप हमारे भैया जैसे इसलिए बतावत है. यहाँ घूम रहे हैं बेचैन होके. 4 दिन हो गई पर घर ही नहीं मिल रहा है. पता है क्या हुआ? हम लोग तो लड्डू गोपाल जी को प्रसाद भी चढ़ाए. वो पता बा क्या हुआ? एक पंडित हमके आई के कहत रहन आज खुद कन्हैया हमार मदद करें. लगता है झूठ कहत हुआ. यही से भी खाली हाथ ही जावत पड़ेगा. पैसा भी थोड़ा सा ही बचत हुआ. लागत बाप रेलवे स्टेशन पे ही सोई के पड़े. वैसे कोनो एक महापुरुष कहन रहे कि अकेली लड़की खुली तिजोरी जैसी है. हे भगवान, हे कन्हैया लाल माखन चोर कृष्ण भगवान, आज हमारी रक्षा करा. प्लीज आज हमारी रक्षा करा. ये कहा तो बहना. माफ कीजिएगा भैया. वो ना आपको भैया देख के मुझे मेरे मोहन भैया की याद आ गई. भैया सॉरी, वो थोड़ा आपको देख के हो गया. हाँ हाँ हम तुहार भैया जैसन है. तुमका हमारा नाम पता है? ब्रिजमोहन बजरंग चौरसिया. अरे ये तो मतलब वो मोहन भैया, आप ब्रिजमोहन भैया. भैया भैया. हाँ बहना हाँ, हमका किशन भगवान का इशारा लागत है. बहना तू यहाँ ही रहना. ना भैया ना, ये पाप हमसे ना हुए. वो भी आपके सर से छत छीन कर. आप हमार चिंता मत करा, हम दूसर देख लेबो. पंडित जी सही कह रहे हैं. यह ब्रिजमोहन बजरंग चौरसिया हमारे भैया बनकर सहायता करी. देखा, ये परिवार बहुत ही अच्छा है. हमार बहना यहाँ सुरक्षित रहबू. हाँ 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 हमको भी ऐसे ही लागत हो भैया. वेर सरे दीदी, हमरे बहन के ध्यान रखो. बहना और कुछ लागे तो ये भैया को जरूर याद करो. हाँ पा लागत है. राधे राधे राधे. भैया समोसे. हाँ हाँ धन्यवाद धन्यवाद. भैया अच्छे से जाना. हाँ हाँ जरूर. राधे राधे. टिपिकल रेवा. माहिती कशी मिळाली? त्यानेच लिहिली तुला चैत्रांको. प्रश्न मिटला नाहीये, आता सुरू झालाय. तारिणीची मैत्रीण आहे म्हणून काय फुकट राहायला मिळणार नाहीये. 15,000 भाडं द्यावं लागेल. हो मी पण देणार भाडं तुम्हाला. नाही नाही तू 10च दे चालेल मला. अहो 5,000. इल्ले इल्ले
ही पोरगी मला सुप्रौंड आहे. ओय होय सुप्रौंड. हा, सुप्रौंड आहे क्यूट पण करते सगळ्यांना म्यूट. हो. ही आहे तुझी नवीन रूप. थोडी लहान आहे मला माहिती आहे पण ठीक आहे ना. नाही एकदम परफेक्ट आहे. एवढी मोठी नियमावली. ही नियमावली केदारसाठी आहे हा. कारण ही रूम आधी केदारची होती ना. केड्याची म्हणल्यानंतर जास्तच आवडली. आय मीन वाईब छान आहे. बरं केदार तू तिला जरा सामान लावायला मदत कर. मी सुमीशी बोलून आले. बाय द वे सुमी आजी इज व्हेरी कूल. हो ती खरंच खूप गोड आहे आणि तिची मैत्री पण पटकन होते कोणाशी. केदारचं आता पहिलं प्रेम आहे सुमी. तुला धनुष आवडतो? एकदम आवडतो. त्याचा प्रत्येक पिक्चर फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला मी. मग आता तुला बाकी कशाचीच गरज नाही पडणार कारण सुमीचा पण फेवरेट हिरो आहे धनुष. ती ह्याला पण धनुषच म्हणते. बघू केडा इकडे बघ. इकडे बघ. दिसतो थोडा थोडा धनुष सारखा पण केडा जास्ती हँडसम नाही का. चालू देत तुमचं मी आलेच. मग मिस्टर धनुष बॅग घेतो. फायनली तुझी राहण्याची सोय झाली. बॉसनेच केली. इथे पण तिला बॉस म्हणतोस? हा. नाही रेवा रेवा दुखते. रेवा नाही रेवा चिमटा नको काढू. रेवा दुखते. कोकणासाठीच चिमटा काढते की नाही. चिडल्यावर चिमटे काढायची सवय नाही गेली तुझी. अबे काही वर्षांसाठी मी मिशनवर काय गेले. तू लग्न करून मोकळा झालास. हो. केडा मला कधीच वाटलं नव्हतं तू एवढ्या लवकर लग्न करशील रे. म्हणजे अकॅडमीतला टॉपचा स्टुडंट बेस्ट शार्प शूटर. नेम लावलास तू डायरेक्ट बॉसवर. जोरू का गुलाम. जोरू का गुलाम नाही. काय पण बोलशील का. नाही म्हणतोयस ना म्हणजे दिस इज द साइन यू आर अ जोरू का गुलाम. ओ तरीच म्हणलं आता माझ्या लक्षात आलं रे. म्हणून तू माझ्या मेसेजला रिप्लाय करत नव्हतास ना कारण तुझ्या बायकोचा गैरसमज होऊ नये म्हणून. घाबरतोस ना बायकोला. घाबरत नाही मी. एकतर तुम्हाला अननोन नंबरवरून मेसेज करत होतीस. मला कसं करणार तू येस म्हणून. ऍटलीस्ट सांगायचं ना तू येस. हो इकडे बघ. अरे बाप. चल चल काहीतरी कारण देऊ नकोस. मला सगळं कळतंय. प्रेमात पडलास ना. हो ना. अरे वाईट काय नाही काय चांगलंय उलट. पण बॉसला घाबरणं ठीक आहे यार. बायकोला घाबरशील असं वाटलं नव्हतं. घाबरत नाही मी खरंच सांगतोय. मी शपथ. ए केड्या शपथ घ्यायची गरज नाही यार. खेचतीये मी तुझी आणि तू पण खेचत होता. टिपिकल केडे. बदलला नाहीस ना पण तू अजून जसंच्या तसं आहेस. तू सुधार आता. लग्नाचं वय झालंय तुझं. ए केड्या मला ना सुधारायला खूप वेळ कळलं ना. माझं नाही लग्न झालंय. बाय द वे केड्या मला सांग ना तुमचं लग्न कसं झालं. आपल्या मिशनचं नाव असेल मिशन गृहप्रवेश. मी या घराचा उंबरठा ओलांडेल पण माझ्या बायकोसोबत. तारिणी केदार खांडेकर.